नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी मध्ये आपलं स्वागत आहे. पहिला धडा आपण शिकलेलो आहोत. आज आपण आपल्या दुसऱ्या धड्याकडे म्हणजेच शिवपूर्वकालीन भारत या धड्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. ठीक आहे, बघूया ब्लॅकबोर्ड. बघा, या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता, विविध घराणे उदयास आली होती. इथं मी ब्लॅकबोर्डवर काही राजघराणे आणि प्रांत दिले, त्यांचं निरीक्षण करा. याच्यामध्ये 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होते. तसंच 2 नंबर मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने, आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कन्नौज, गुजरातपर्यंतचा सत्तेचा विस्तार त्यांनी केला होता. या गुर्जर आणि प्रतिहार या राजांनी किंवा या घराण्यांनी मध्य भारतातल्या. त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये राजपूत घराण्यांमध्ये गहडवाल घराणे पण आपण त्यांना म्हणतो. तसंच परमार नावाचे घराणे, ही घराणे महत्त्वाची होती. त्यांच्यापैकी राजपूत घराण्यांमध्ये जे चौहान घराणं होतं हे महत्त्वाचं मानलं जातं. या घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराईच्या लढाईमध्ये पहिल्या लढाईत त्याने मोहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने या पृथ्वीराज चौहानचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर पुढचं घराणं आपण बघणार आहोत तमिळनाडूतील चोळ हे घराणं. या घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. या चोळांनी आरमाराच्या जोरावर, आपल्या समुद्री ताकदीच्या जोरावर, आपल्या जहाजांच्या जोरावर मालदीव बेटे, त्याचप्रमाणे आजचं जे श्रीलंका आहे ते जिंकून घेतलं. तसंच पुढचं घराणं आहे कर्नाटकातील होयसळ. या घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक त्यावेळेला जिंकला होता. आता बघूया महाराष्ट्राबद्दल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कन्नौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंत प्रदेश जिंकून घेतला होता. त्यानंतर पुढे बघूया आपण. पुढं राष्ट्रकूट नंतर यादव काळ सुरू झाला आणि शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबादजवळील देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. देवगिरी किल्ला, दौलताबाद किल्ला असंही आपण त्याला औरंगाबाद जवळच्या किल्ल्याला म्हणतो. या किल्ला तुम्ही जर भविष्यात तुम्हाला बघता आलं तर बघा. यामध्ये यादव घराण्याच्या राजांचं महत्त्वपूर्ण एक स्थान आहे. त्यांनी फार छान प्रकारे हा किल्ला बांधला होता. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळ मानावा लागतो. कारण याच काळात महाराष्ट्रात महानुभव आणि वारकरी या संप्रदायांचा सुद्धा उदय झाला आणि मराठी भाषेला मोलाचं स्थान किंवा जास्तीत जास्त संशोधन यादवांच्याच काळात झालं. पुढं आपण बघूया वायव्येकडील आक्रमणे. यामध्ये मध्य आशियामध्ये काही प्रमुख सत्ता होत्या, स्थानिक सत्ता होत्या. त्या सत्ता म्हणजे अरबांची सत्ता, तुर्क घराणं, अफगाण घराणं, मुघल घराणं. हे सर्व मध्य आशियातील किंवा वायव्य आशियातील आपण म्हणू शकतो. यामध्ये अरब सत्तेचा उदय झाला मध्य पूर्वेत आणि या अरब सत्ताधीश जेव्हा त्यांनी भारताकडे ते वळले, त्यांनी 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध पहिल्यांदाच आला होता. त्यानंतर
इथं दिलं आहे मी तुर्क 11वं शतक. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपला सत्तेचा विस्तार करण्यासाठी फारच आग्रही होते. यामध्ये गजनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यांमध्ये त्याने मथुरा, वृंदावन, कन्नौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून घेतली. प्रचंड संपत्ती तो आपल्याबरोबर घेऊन गेला. बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ, समृद्ध असं ग्रंथालय तिथलं जाळून टाकलं. पूर्वी नालंदा आणि तक्षशिला हे समृद्ध असे ग्रंथालय, समृद्ध असे विद्यापीठं आपल्या भारतात होती आणि याच्यातली ग्रंथालय, इथली पुस्तकं फार प्रसिद्ध होती. परंतु या बख्तियार खलजीने त्या काळात नालंदा विद्यापीठातील समृद्ध असं ग्रंथालय जाळून टाकलं. ठीक आहे, पुढे बघूया. उत्तरेकडील सुलतानशाही. चला बघूया उत्तरेकडील सुलतानशाही. याच्यामध्ये इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद घुरी याने भारतावर आक्रमणे केली. भारतातील प्रदेश जिंकून घेतलेल्या कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक या आपल्या सेवकाची नेमणूक केली. पुढं हा कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम होता. पुढे इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखालील भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. इसवी सन 1210 मध्ये त्याचाही मृत्यू झाला. या सुलतानशाहीला गुलाम घराणा असं सुद्धा म्हटलं जातं किंवा गुलाम घराण्यातले हे वंशज सुद्धा असे म्हटले जातात की कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम होता. ठीक आहे, पुढं यांच्यामधलाच पुढं इब्राहिम लोदी. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा जो सुभेदार होता दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. या लढाईत बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याबरोबरच या सुलतानशाहीचा शेवट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे एक गुलाम घराणं होतं आणि या सुलतानशाहीचा शेवट या इब्राहिम लोदीच्या मृत्यूनंतर झालेला दिसून येतो. त्यानंतर विजयनगर येथील राज्याचा आपण अभ्यास करूया. दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक यांच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. यामध्ये हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मोहम्मद तुगलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हंपी या ठिकाणी त्यांची राजधानी होती. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वरपर्यंत प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. पुढे बघूया त्यांच्यामधलाच एक राजा कृष्णदेवराय. कृष्णदेवराय 1509 या सालामध्ये गादीवर आला. हा अतिशय हुशार असा राजा होता. त्याने राजमहेंद्री, विजयवाडा हे प्रदेश आपल्या राज्याला जोडले. बहमनी सुलतान मोहम्मद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. याने पूर्वेस कटकपासून तर पश्चिमेत गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबपर्यंत आणि दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत याचं राज्य पसरलेलं होतं. याचा 1530 मध्ये मृत्यू झाला. याने आमुक्तमाल्यदा हा तेलुगू भाषेमधला राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. कोणत्या भाषेतला? तेलुगू भाषेतला आमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ आहे. महत्त्वाची माहिती ही. कृष्णदेवरायानंतर विजयनगर राज्याला उतरती कळा लागली आणि आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा शेवटचा रामराज यांच्यात 1565 मध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये या रामराय याचा पराभव झाला आणि इथंच विजयनगर राज्य
हे संपुष्टात येताना आपल्याला दिसतं. म्हणजे सुलतानशाहीचा पण शेवट झाला. विजयनगर या कारकिर्दीचा या घराण्याचा सुद्धा शेवट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढं आहे बहमनी राज्य. यामध्ये मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले आणि या सरदारांचा जो प्रमुख होता हसन गंगू, या हसन गंगूने 1347 नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा लिहिले बघा, इथं गुलबर्गा येथे त्याने आपली राजधानी स्थापन केली. त्यानंतर आला महमूद गवान. हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक होता. याने आपल्या राज्यामध्ये आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. तसंच सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थित सुधारणा केली. बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांचा अभ्यासासाठी त्याने मदरसासुद्धा स्थापन केला. यानंतर महमूद गवानानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीला लागली आणि गटबाजी वाढीला लागल्यानंतर विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला आणि विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले आणि शेवटी या बहमनी राज्याचं विघटन झालं. याचे तुकडे पडले आणि हे तुकडे पडल्यानंतर हे तुकडे 5 भागात विभागले गेले आणि ते 5 भाग इथं दिले. म्हणजे बहमनी राज्याचं 5 भागात विभाजन झालं, तुकडे पडले आणि ते तुकडे म्हणजे वराडची इमादशाही, दुसरं आहे बिदरची बरीदशाही, तिसरं आहे बिजापूरची आदिलशाही, चौथं आहे अहमदनगरची निजामशाही आणि 5वा आहे गोवळकोंडेची कुतुबशाही. अशा 5 तुकड्यांमध्ये या बहमनी राज्याचं विभाजन झालं. ठीक आहे, बघूया पुढे मुघल सत्ता. मुघल सत्तेमध्ये 1526 जेव्हा सुलतानशाहीचा अंत झाला, बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई 1526 झाली आणि याच्यामध्ये सुलतानशाहीचा अंत झाला. यामध्ये बाबराने पहिलं युद्ध पानिपतचं जिंकलं आणि इथूनच पुढं भारतामध्ये मुघल सत्ता ही स्थापन झाली. मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांना मानलं जातं. त्यानंतर पुढं अकबर बादशाह. या अकबर बादशाहने मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा म्हणून ओळख निर्माण केली. याने हिंदूंच्या यात्रेवरील करसुद्धा उठवले. त्यानंतर एक छत्री अंमल याने सुरू केलं. तसंच महत्त्वाची कामंसुद्धा केली. परंतु या काळात अकबराच्या विरोधातील महाराणा प्रताप, चांदबिबी आणि राणी दुर्गावती यांच्या विरुद्ध त्याने बंड केले होते किंवा या लोकांनी अकबरावर विरुद्ध बंड केले होते आणि यांचं कार्य हे सुद्धा महान मानलं जातं. महाराणा प्रताप जे की मेवाडचे होते, त्यानंतर चांदबिबी आणि राणी दुर्गावती. यामध्ये महाराणा प्रताप हे उदयसिंहाच्या मृत्यूनंतर राजगादीवर आले होते आणि त्यांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी शेवटपर्यंत आपला संघर्ष चालूच ठेवला आणि शेवटी पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमान, त्याग यांच्या गुणांमुळं महाराणा प्रताप हे चिरकाळ राजपूत राजे आपल्याला लक्षात राहतात. त्यानंतर इसवी सन 1595 मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला आणि मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाही कर्तबगार मुलगी चांदबिबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला आणि यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये 2 भाग पडले, दुही निर्माण झाली. या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले. यानंतर राणी दुर्गावती विदर्भाचा पूर्व भाग, त्यांच्या उत्तेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवाना म्हणून ओळखला जातो. या चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवांची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवांची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला संघर्ष महत्त्वपूर्ण मानला जातो.
आणि दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केलं, परंतु शरणागती पत्करली नाही. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचं आर्थिक धोरण, धार्मिक धोरण हे उदार आणि सहिष्णू होते. जोधा अकबर पिक्चर, या पिक्चरामधून तुम्हाला अकबरचं त्यांचं कारकीर्द किंवा त्यांचं वर्तणूक कशी होती हे थोडक्यात तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे बघूया औरंगजेब. शहाजहान बादशहाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून 1658 हा औरंगजेब हा राजगादीवर आला. त्याने बऱ्याचशा ठिकाणी आपलं युद्ध नैपुण्य वापरून भारतभर आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काळामध्ये उत्तरेत काश्मीरपासून तर दक्षिणेत अहमदनगरपर्यंत, तर पश्चिमेस काबूल ते पूर्वेकडे बंगाल, आसामपर्यंत त्यानं आपली सीमा प्रस्थापित केलेली होती. त्याने विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही संपवलेली होती. पुढे बघूया अहोमांशी संघर्ष. शान जमात जी ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात राहत होती, यांना अहोम असे म्हणतात. या अहोमांविरुद्ध त्याने दीर्घकाळ संघर्ष केला. आणि त्यानंतर पुढे बघूया आपण शिखांशी संघर्ष. शिखांचे जे 9वे गुरु होते, गुरु तेग बहादर, या गुरु तेग बहादरांना औरंगजेबाचं असहिष्णू धोरण हे याच्याबद्दल त्यांची तीव्र नापसंती होती. आणि याच्यामुळे औरंगजेबांशी संघर्ष होऊन शेवटी औरंगजेबाने या तेग बहादरांना 1675 कैद केलं आणि त्यांचा शिरच्छेद केला. पुढं गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले आणि यांनी आपल्या अनुयायांना संघटित केले आणि यालाच आपण खालसा दल असे सुद्धा म्हणतो. त्यांनी तरुणांचं एक दल उभं केलं होतं आणि त्याचं जे मुख्यालय होतं, प्रमुख केंद्र होतं, ते आनंदपूर हे होतं. पुढं औरंगजेबाने शिखांविरुद्ध आपलं सैन्य पाठवलं आणि त्याच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले आणि इसवी सन 1708 नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला. या लढाईमध्ये पुढं गुरु गोविंद सिंग हे मारले गेले. 1708 त्यांचं निधन झालं. पुढं आपण राजपुतांशी संघर्ष आणि मराठ्यांशी संघर्ष बघणार आहोत. बघूया राजपुतांचे संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणामुळे राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, परंतु औरंगजेबाला ते काही जमलं नाही. पुढं औरंगजेबाने राणा जसवंत सिंग हा जो मारवाडचा राणा होता, याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यात जोडून घेतले आणि यामुळेच दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा जो अल्पवयीन मुलगा होता, ज्याचं नाव होतं अजित सिंग, या अल्पवयीन मुलाला आपल्यासोबत घेऊन त्याने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने आपला मुलगा राजपुत्र अकबर याला दुर्गादासाविरुद्ध पाठवले, परंतु राजपुत्र अकबर हा या दुर्गादास राठोड याला जाऊन मिळाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा यांची मदत केली आणि दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध हा संघर्ष चालूच ठेवला. पुढे बघूया मराठ्यांशी संघर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मराठी साम्राज्य निर्माण केलं, जे महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली, या स्थापना केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी मुघलांविरुद्ध तसंच इतर सत्ताधीशांविरुद्ध संघर्ष चालू ठेवला. मराठ्यांकडून औरंगजेबाची इच्छा होती की पूर्ण भारत जिंकायचा, परंतु पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांनी औरंगजेबाला प्रत्युत्तर तीव्र असा संघर्ष दिला आणि याची सर्व माहिती आपण पुढच्या पाठांमध्ये बघणारच आहोत. इथं आपला हा शिवपूर्वकालीन भारत हा पाठ संपत आहे. इथं बरेचसे राजे महाराजे असल्यामुळे कन्फ्यूज होऊ नका, गोंधळात पडू नका. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो, थांबू इथंच. धन्यवाद.